हॅलो गायज, मी धन्नू परदेशी. सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना जय शिवराय. चला तर मग आज बघूया आपण मॉसचं माझ्या IMP ट्रिक्स, ज्या की तुम्हाला उद्याच्या पेपरला खूप हेल्पफुल ठरतील. आणि ह्या माझ्या ट्रिकच्या बेसिसवर तुम्ही सगळे पेपर काढून येसाल एवढी मला गॅरंटी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी व्हिडिओच्या मध्ये मध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे ते उद्याच्या पेपरला तुम्हाला डायरेक्ट येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. मग केअरफुली बघा पूर्ण व्हिडिओ, आणि जमलं तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करून द्या. चला तर मग आता आपण बघूया मॉसचं IMP गोष्टी, आणि उद्याच्या पेपरला ते पडलच. आणि माझ्या ट्रिक्स तुम्हाला तर माहिती आहे BTAPच्या पेपरला कसा फायदा झाला आहे, नाही का? चला मग बघूया आपण. तो गाइस, फिर आज हम देखते हैं, फिर देखो ये देखो मॉस का बुक है, आप देख सकते हैं मेरे ट्रिक्स. चलो तो मैं स्टार्ट करता. चलो तो गाइस, चलो तो फिर देखते हैं मॉस का IMP फंडा मेरा वाला. तो देखो ये इस टाइप होती है मॉस की क्वेश्चन पेपर, मतलब 70 मार्क की, और किती अडीच आवर की. अडीच आवर मतलब किती, दीड 150 मिनिट. आता काय आहे तर बघा, 150 मिनटं. तर तुम्ही काय करशाल पेपरला गेलं. आता बघून घ्या, पहिले पेपर दाखवून घेतो तुम्हाला. आता एक क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन और आहे. त्यात एका क्वेश्चनमध्ये किती क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन 9 मार्क्ससाठी आहे, तर काही 8 मार्क्ससाठी. असे टोटली हे 70 मार्क्सचे तुमचे क्वेश्चन होतात. तर चला बघूया. आता हे बघा, जर तुमचा 70 मार्क्सचा पेपर आहे, म्हणजे तुम्ही ना पेपरच्या टायमाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करशाल. त्याच्याने काय होईल हे बघा, पूर्ण पेपर जर अटेम्प्ट केला, समजा 8 क्वेश्चन आहे तुमचे, 8 क्वेश्चन आहे. 8 क्वेश्चनला तुम्हाला जरी एका क्वेश्चनला 4 मार्क दिले ना, तरी तुमचे समजा एका क्वेश्चनला तुम्हाला 4 मार्क दिले तर 8 क्वेश्चनचे किती मार्क होते बघा, 8 × 4 किती झाले, 32. म्हणजे तुमचे सेक्युअर स्कोर राहतो. पण तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट केला तर मग तुम्ही काय करशाल पेपरला, म्हणजे तुमचे किती वेळ आहे बघा, 2.5 तास. 2.5 तास आहे, तर 2.5 तासाचे किती होता, 150 मिनटं. हे वरचे 30 मिनटं आहे ना, हे तुम्ही निग्लेक्ट, म्हणजे ते नसले तरी चालेल असं समजून चाला. 120 मिनटाचं तुम्हाला युटिलायझेशन करायचं आहे. किती, 8 क्वेश्चनसाठी. 8 क्वेश्चन आहे. तर 8 क्वेश्चन आता 120 मिनटात मी कसं करतो बघा, म्हणजे एका क्वेश्चनला तुम्ही किती वेळ देशाल, एका क्वेश्चनला तुम्ही 15 मिनटं द्या. म्हणजे 15 मिनटाच्या वर गेला का तो क्वेश्चन सोडून द्यायचा तिथंच. त्याच्यामुळं तुमचं काय होईल, पूर्ण पेपर अटेम्प्ट होईल. मग असं करा तुम्ही, आणि सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला एक सांगतो, माझी एक ट्रिक, म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्ही जर आता प्रॉब्लेमॅटिक पेपर असल्यामुळे, आता हा मॉसचा प्रॉब्लेमॅटिक पेपर असल्यामुळं तुम्ही काय करशाल पेपरला आहे ना, जे आता याचं गिवन लिहिशाल, परत तुम्ही याचे डायग्राम काढशाल. सपोज असे डायग्राम असेल, ते काही स्क्वेअर असेल किंवा आय सेक्शन असेल, आणि परत याचं तुम्ही फाइंड आउट काय करायचं ते लिहिशाल, फॉर्म्युला टाकून शकशाल. असं जरी केलं ना तुम्ही, जरी नाही येते असं जरी केलं तरी तुम्हाला म्हणजे 9 पैकी कुठंतरी 3-4 मार्क तरी भेटतील. म्हणजे तुम्ही सेफमध्ये राहशाल. फक्त काय करशाल तुम्ही, कोणताच क्वेश्चन हा ब्लँक सोडणार नाही. ब्लँक जर सोडला, म्हणजे असे जर पेज आहे, ब्लँक जर सोडला तर इथं तुम्हाला 0 भेटेल. पण तुम्ही काहीतरी लिहिलेलं आहे, गिवन लिहिलं, नंतर फिगर आउट केलं, आणि त्याच्याबद्दल थोडंफार लिहिलं किंवा फॉर्म्युला पुट आउट केला, इथं कुठंतरी 3 किंवा 4 मार्क भेटतील. समजलं? त्याच्यामुळे असं अटेम्प्ट करा. चला आता मग मी सुरुवात करतो माझ्या लेक्चरचे, आणि चला बघूया. पेपरला तुम्हाला मोस्टली ह्याच टाईप क्वेश्चन दिसतील, फक्त याच्या आहे ना व्हॅल्यू चेंज होतील. बाकी प्रॉब्लेम ॲज इट इज राहील. त्यासाठी मी जसं सॉल्व करेल ना, तुम्ही ती पद्धत यूज करा. तुम्हाला जरी आन्सर नसेल येत तर ते त्या वेनी सॉल्व करून ठेवा, तुम्हाला चांगले मार्क भेटून जातील. आता 9 मार्काचं क्वेश्चन आहे, 7 मार्क तर आरामात भेटून जातील. जर चांगला सॉल्व केलं तर आउट ऑफ मार्क भेटतील माझ्यासारखे. तर बघा मी स्टेप कशी यूज करतो. आता इथं दिलेलं आहे काय, सिमेट्रिक आय सेक्शन हॅविंग 2. आता मी काय कराल, तर हे जे आहे पहिले रीड केअरफुली करायचं, नंतर काय करायचं, घेतलं मी गिवन. आता कोणता सेक्शन आहे,
सिमेट्रिक आय सेक्शन आहे नंतर 2 फ्लेंज आहे किती 300 mm बाय 220 mm. परत वेब किती आहे 20 mm थिकनेस आहे. ची डीप किती आहे 160 mm थिक डेप्थ आहे. परत बीम इज सब्जेक्टेड टू शेअर फोर्स किती आहे 200 kN. आणि याची काय काढायला लावली आपली शेअर फोर्स डायग्राम. तर बघा आता गिवनमध्ये काय काय कसा डाटा फिल आउट करायचा. आता इथं काय बोलले वेब ही फ्लेंज आहे फ्लेंजची साईज आहे. मग इथं काय कराल मी असं बघा प्रॉपर लिहायचं. हो बघा माझ्यासारखं लिहा. इथं फ्लेंज लिहिलं डायमेन्शन 300 बाय 20 mm. नंतर काय आहे तुमचे व्हर्टिकल वेब आहे व्हर्टिकल वेब. तर मी लिहून घेतो तुम्हाला दाखवतो 20 mm ठीक आहे. परत डेप्थ व्हर्टिकल वेब हे तुमच्या याच्यात लिहिलं ना तरी चालेल काय अडचण नाही. मी सांगतो तसंच लिहिलं पाहिजे ना असं काही नाही. इथं दिले आहे बा शेअर फोर्स किती 200 kN. 4 युनिट द्यायला विसरू नका फक्त. आणि इथं काय करशाल आता बघा स्टार केला. इथं काय करशाल फाइंड आउट काय करायचं आहे ते लिहायचं. काय करायचं आपल्याला फाइंड आउट शेअर फोर्स डायग्राम डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता लिहिलं शेअर फोर्स डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायची आपल्याला. मग ते शेअर फोर्स हे डायग्राम लिहिलं आहे फाइंड आउट करायचे. चला तर बघा आता सोल्युशन चालू करू आपण. म्हणजेच आता इथून चालू करू सोल्युशन. तर मग याच्यात काय करशाल सुरुवातीला आता हा डाटा घेतला आहे. तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवशाल. इथं डायरेक्ट फॉर्म्युला लिहून द्यायचा कोणता M/I इज इक्वल टू E/R इज इक्वल टू काय येतो सिग्मा B/Y. आता हा फॉर्म्युला तुमच्या जर ध्यानात राहिला ना तुम्ही पेपरला काहीच अडणार नाही तुमचा. हा लक्षात ठेवा एक फॉर्म्युला. हा नसेल लक्षात ना माझी ट्रिक लक्षात ठेवा. MI म्हणजे काय मुंबई इंडियन लक्षात ठेवा मुंबई इंडियन. आणि इथं ER आहे ना म्हणजे इंजिनियरचा ER लक्षात ठेवा. सिग्मा बाय वाय तर हे तुम्ही असंच काहीतरी ध्यानात ठेवा. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं हा फॉर्म्युला जरी लिहिला ना तरी बघा आता हा फॉर्म्युला लिहून घ्यायचाल. आता नंतरून काय करशाल आता यात काय काय दिलं आहे त्याचे व्हॅल्यू पुट आउट करशाल. जे नसन दिलं ते राहू द्याशाल. किंवा आता बघा याचं आहे ना फक्त असं करून ठेवा नाही का M/I. आता काय बाकी समजा तुमचं इथं काय फाइंड आउट करायला लागले इथं कळतं पा तुम्हाला शेअर फोर्स डिस्ट्रीब्युशन डायग्राम. शेअर फोर्स म्हणजे काय असतं तुमचा सिग्मा बाय वाय. म्हणजे हे दोन टर्म्स घेतल्या तुम्ही सिग्मा बाय वाय शेअर फोर्स. आता इथं काय करशाल बघा M. आता हा वाय इथं काय मल्टिप्लाय डिवाइड आहे इकडं मल्टिप्लाय झाला. आणि हा आय खाली असंच राहील इज इक्वल टू सिग्मा बाय बी. म्हणजे असं आलं तर सिग्मा बाय बी M/Y मग समजलं. आता मग पुढं काय करशाल ते हे आज हे याचं फाइंड आउशन म्हणजे सिग्मा बाय वाय फाइंड आउट करायचं म्हणून हे असं केलं आपण. तर इथपर्यंत आले परत त्याच्यानंतर काय करशाल द गिवन डाटामध्ये जो डाटा दिला आहे त्याच्यावरून तुम्ही काय करशाल डायग्राम काढशाल. इथे काय फ्लेंज म्हणजे काय असती आता बघा डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. फ्लेंज म्हणजे ही की जी आणि वरती बोललेलं आहे इथंच की कोणता सेक्शन आहे आय सेक्शन. तर बघा फ्लेंज किती आहे 300 काय राहिली तुमची लेंथ राहील 300 mm. आणि हे किती थिकनेस 20 mm झाले. नंतरून वेब किती बघा कुठे गेली ती वेब 20 mm लिहिलेली आपण. वेबची थिकनेस आहे 20 mm. आणि हाईट किती आहे 160 mm. आता बघा हाईट घेतली 160 mm म्हणजे आणि असं प्रॉपर देऊन द्या. पेन्सिलीसने काढले पाहिजे असं काही नाही पेनाने काढा वाटलं.
हे दोन्ही पण ज्या प्लेट आहे ना, प्लेन आहे ना, हे 300/20 mm आहे. आता हे मी घेतला तर 300 mm आणि हे किती 20 mm ठीक आहे. परत हे बी थिकनेस याची किती आहे 20 mm. आता बघा मी एवढं केलेलं आहे तरी पण आहे ना, याचे मी तुम्हाला सांगतो एक्झामिनर आहे ना, याचे मला 3 मार्क आरामात देऊन देईल. हे कोणाला माहिती नाही, कोणीच हे असं अशा प्रकारे करत नाही सॉल्विंग. आता बघा मी तुम्हाला एकदम एकदम सोप्या वेळी नेतो, तुम्हाला जमल, तुम्ही पेपरला लिहून येशाल. ते बी कसं बघा. आता काय करशाल तुम्ही, आता प्रत्येकाचं काय करशाल, एरिया फाइंड आउट करशाल. मग याला काय करशाल, याला 1, याला 2, याला 3 असे नेमिंग करून घ्याशाल. म्हणजे हा कुठपर्यंत, समजा आता 1 एरिया 1, आता काय लिहिलं मी 300/20 केला. किती झालं हे लिहायचं. एरिया 2, एरिया 3 20/160 आणि 300/20 हे झालं. आता बघा, आता याचे फाइंड आउट करायचं. आता एरियाचं तुम्हाला माहिती शेवटून काय येतं, mm² येतं, mm². आता बघा हे कॅल्क्युलेट बी करून दाखवतो तुम्हाला तुमच्यासमोर, म्हणजे कसं ते कॅल्क्युलेशन जमून जाईल तुम्हाला. हे बघा असं आलं, ही पण तेवढंच येईल. आणि ते किती 20/160 3200 हे झालं का. अशा टाईप फाइंड आउट करायचं, एरिया फाइंड आउट करून घ्यायचा आणि टोटल एरिया म्हणायचा. हे सगळ्यांचे ॲडिशन करायचे जेवढे आहे ना त्यांचे. हे बघा A1 + A2 + A3 केलं का, यांचे ॲडिशन करायचे. बघा आता टोटल एरियांचा किती आला बघा, 1500. टोटल एरिया किती आला, 15,000 हे लिहिलं. आता तुम्ही काय करशाल, आता बघा याच्यानंतर स्टेप काय घेशाल तुम्ही, IXXची. तर IXX मध्ये काय करशाल तुम्ही, तर बघा हा सेक्शन तुमचा 1, हा 2 आणि हा 3. आता काय करशाल बघा, IXX1 IXX2 + IXX3. आता हे केलं का, तर यात IXXचा फॉर्म्युला तुम्ही लर्न करून घ्या. काय नाही, सोपं आहे. काय करशाल, IXX + AH². सिमिलरली म्हणजे इथं 1 आहे, हा 1 राहू द्यायचा आणि एरिया 1 सगळीकडं सारखं करशाल. काय करशाल म्हणजे कसं आहे, IXX2 + A2H2 हे झालं का. परत इकडं कसं IXX3 + A3H2 हे सगळं स्क्वेअर येतं. असं केलं का, याच्यात व्हॅल्यू पुट अप करायच्या. म्हणजे नाही झालं तर बघा, आता पण व्हॅल्यू पुट आउट करायच्या पहिले पुढं काय स्टेप यूज करायची, सगळे जे IXX1 IXX2 हे सगळे फाइंड आउट करून घ्यायचे पहिले तुम्ही. हे बघा IXX1 IXX2 IXX3 याचे फॉर्म्युले बघा काय साधा आहे. फॉर्म्युला IXX म्हणजे कोणता येईल, हा इथे येतो याचा स्क्वेअरचा. तुम्हाला माहिती आहे BD²/12 BD³/12 कसला फॉर्म्युला आहे, रेक्टँग्युलर सेक्शनचा BD³/12. आता इथे यूज करशाल तुम्ही BD³/12 हा 1चा, इथं BD³/12 हा 2 आला, BD³/12. हे सगळ्यात व्हॅल्यू पुट आउट करायच्या आणि फाइंड आउट करायच्या. व्हॅल्यू कोणता पुट आउट करशाल, हे बघा याच्या बी कोणता येईल बघा, B1 म्हणजे कोणता 1 वालाच येईल, आणि डी पण कोणता येईल 1 वालाच येईल. तर मग बी कोणता येईल बघा, हा इथला बी ब्रेड्थ किती आहे 300 mm घेतली की इथं समजा मी तुम्हाला पुट आउट 300, नंतर त्याला मल्टिप्लाय किती आहे बघा, D³ आहे. तर डी कोणता येईल तुमचा, हा 20 वाला, हा बघा 20 mm ची थिकनेस येते.
डिवाइड बाय 12 आणि हा क्यूब. आता याचा आन्सर फाइंड आउट करू आपण. बघा आता बी डी क्यूब 300 इंटू 20चा क्यूब. तर मोस्टली काय होतं पेपरच्या वेळेस आहे ना पोरांचं कॅल्क्युलेशन चुकून जातं. मग ही रेंज जी राहते ना काय, आता ही 6 डिजिट नंबर असतात. तुम्ही काय करशाल, नाही जरी आन्सर आला ना 6 डिजिट आहे ना कवर करायचे. नाही तर काय करशाल तुम्ही, नाही आलं ना बघा माझी ट्रिक, मी काय करायचं ज्यावेळेस इथं आन्सर येईल तर बघा आता हे 200 mm आणि हे युनिट याचं MM/4 आहे. तर जर आन्सर नाही आलं ना हा ऑलवेज 6 डिजिटमध्ये असतो IXची XX व्हॅल्यू. मग काय करशाल तुम्ही 200 किंवा 200 ते 400च्या रेंजमध्ये काय करा व्हॅल्यू पुट आउट करून द्या. इंटू 10³ करशाल, इंटू 10³ या रेंजमध्ये व्हॅल्यू पुट आउट करून द्या. जर आन्सर नाही आलं ना एक्झामिनर एवढं फोकस नाही करत, त्याच्यामुळं हे करून टाका. असे पूर्ण टोटल याचे हे काढशाल. त्याच्यानंतर तुम्ही काय करशाल बघा, काय करायचं Y1 Y2 आणि Y3 फाइंड आउट करायचं. हे म्हणजे काय असतं बघा सेक्शन 1. आता हा सेक्शन 1 आहे तुमचा. तर मी तुम्हाला इथं परत डायग्राम काढतो बघा तुम्हाला समजेल ते. आता ही डायग्राम झाली. आता आपला हा सेक्शन 1 हा 2 आणि हा 3 आहे. तर बघा तर यात कसं आहे Y1 Y2 हा Y1 हा Y2 हा Y3. तर यात बघा Y1 Y2 कसं काढायचं. आता Y म्हणजे काय सेंटर ऑफ दिस सेक्शन. तर बघा हा याचा सेंटर ॲक्सिस आहे. पण हा कुठून मोजतो आपण, ॲट द बॉटम पासून, म्हणजे इथून मोजशाल. तर बघा मग इथून ते इथपर्यंत याची हाईट काय ती मोजायची आपल्याला. मग हा किती MM आहे, हा इथं 20, हा इथपर्यंत झाला 80 आणि इथून हा किती झाला 20चा हाफ किती झाला 10 20 हे म्हणजे किती झाले 110. आता MM मध्ये नंतरून Y2 किती आपला 80चा हाफ किती झाला 40, हा झाला 40 आणि इथून बॉटम 20 किती झाले 60. Y3 किती आपला याचा सेंटर घ्यायचा 20चा हाफ 10 आला की नाही. ते असं शो आउट करायचं. त्यानंतर एक सोपा फॉर्म्युला वापरायचा फक्त. हे Y बार कसा फाइंड आउट करायचाल तुम्ही, A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 झालं. फक्त एरियाचे सगळे A1 प्लस A2 प्लस A3 सगळ्यांची ॲडिशन करायची, याची व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवायची. आता इथपर्यंत तुम्ही यशाल का नाही याची मला गॅरंटी नाही, पण तरी मी एवढं सोप्या वेळेने तुम्हाला सांगितलं आहे. इथपर्यंत आरामात येऊ शकता तुम्ही आणि इथपर्यंत पण येऊ शकता. फक्त ही व्हॅल्यू पुट आउट करून ठेवा. इथपर्यंत जरी फाइंड आउट केलं ना तरी तुम्हाला कसे पण 6 ते 7 मार्क 9 पैकी भेटून जातील. म्हणजे तुमचे चान्सेस जास्त आहे. पूर्ण का सॉल्व नाही करू शकत तुम्ही, कारण की आता ते काहींची मेंटॅलिटी नसते, म्हणजे काहींना ध्यानात नाही राहत पेपरच्या टायमाला. त्याला प्रॅक्टिस जरुरी असते, त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही. आणि इथून पुढं सॉल्व आउट करायचं सोपं आहे. तर तुम्ही ते दाखवून देतो तुम्हाला. इथून पुढं काय करशाल तुम्ही, हे आहे ना हे सगळी व्हॅल्यू आहे ना याच्यात पुट करायची या फॉर्म्युल्यात. फक्त IXXची व्हॅल्यू म्हणजे IXX कुठं फाइंड आउट केला बघा आपण इथं. हे बघा याच्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला आन्सर येऊ ना येऊ या जेवढ्या व्हॅल्यू काढल्या ना, बघा हा फॉर्म्युला आहे ना हा लिहिलेला आपण, याच्यात पुट आउट करून उत्तर काढून ठेवा. जे येईल ते येईल. पण तुम्हाला सांगतो एक ट्रिकला देऊन देतो तुम्हाला, म्हणजे ताणच नाही का. तुम्ही काय करशाल पेपरला ट्रिक काय इम्प्लिमेंट करशाल, म्हणजे IXX आहे ना त्याची रेंज करताना काय करशाल तुम्ही, फॉर एक्झाम्पल काय नाही जास्त लोड घेऊ नका. ही जी डायग्राम काढली ही फायनल डायग्राम काढून ठेवा. आणि तुम्हाला म्हणजे काय शो करायला लावलं इथं, ड्रॉ शेअर फोर्स डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तुम्ही काय करशाल शेअर फोर्समध्ये हा सिग्मा B काढायला लावला आहे, या अंदाजी व्हॅल्यू काहीतरी लिहून द्या इथं. म्हणजे कोणता, हा फॉर्म्युला लिहू ना. हा हे लिहिलं ना आपण,
हे थोडंफार इथं काळं करा, इथं पुट आउट करा, कोणतं ॲज इट इज घ्या वाटलंच तर. त्याच्यानंतर ही सिग्मा बीची व्हॅल्यू आहे ना, अंदाजे तुम्ही 150 न्यूटन पर mm² देऊन द्या अंदाजे. mm² अंदाजे देऊन द्या. 150 ते 300च्या रेंजमध्ये द्या. दिले का नंतरून काय करशाल, याचं आहे ना एक सेंटर ॲक्सिस पकडून घ्यायचा असे डॅट एकदम सेंटरला नका घेऊ. जर सिमेट्रिक ॲक्सिस असेल ना दोन्ही बाजू, या बस सिमेट्रिक म्हणजे दोघी बाजू हे केलं दोन्ही सारख्या दिसते. पण नसेल ना तर काय करशाल तुम्ही, ही डायग्राम कशी काढशाल बघा. फक्त ही असते तुमची कोणती डायग्राम, ही बेंडिंग ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ही शेअर फोर्स डिस्ट्रीब्युशनची डायग्राम अशी शो करून द्याल. म्हणजे तुम्हाला याचे पण मार्क भेटून जातील. म्हणजे असं एक्झामिनर कन्सिडर करेल की तुम्हाला सगळं काही येतं आहे आणि याला फक्त असे देऊन द्याल डायमेन्शन काय काय. एक्झामिनर कन्सिडर करून तुम्हाला चांगले मार्क देऊन देईल. समजेल. टाईपचा एक प्रॉब्लेम येईल तर मग ह्या बघा, याचं कसं गिवन लिहायचं तुम्ही. तर हे किती रेक्टँग्युलर बीम दिलेला आहे, स्पॅम सिमिलरली गिवन तसं लिहायचं मी जसं सांगितलं तसं. गिवन घेतलं किती आहे बीमचा लेंथ, म्हणजे स्पॅन घेतली लेंथ 5 मीटर. परत तुमचं हे किती आहे, लोड किती आहे 100 किलोमीटर. आणि इथे काय बोलले, सेंट्रल पॉइंटेड लोड किती आहे, म्हणजे लोड फीनी डिनोट करतो आपण किलोमीटर. युनिट द्या आणि केअरफुली प्रॉपर द्या. आणि इथं किती आहे 300/500. 500 काय आहे डीप आणि 300 काय आहे बीमची विड्थ आहे. बीम 300 × 500 झालं. आणि नंतर फाइंड आउट काय करायचं आहे बघा, असं लिहायचं. फाइंड आउट काय